नमस्कार मंडळी, फ्युचरिस्टिक किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बेसनचे लाडू बनवले आहेत, तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। चवीला खूपच असे छान, प्रमाण अगदी व्यवस्थित आणि टाळ्याला न चिकटणारे लाडू कसे बनवायचे ते बघूया चला। तर 2 मोठी वाटी मी बेसनचे पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपण जे भजीला वापरतो घरी असतं ते पीठ आहे, रवाळ किंवा मोठं असं पीठ नाही। आणि हे पीठ आपण छान 8 ते 10 मिनिट भाजणार आहोत। खमंग असं पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचा गोल्डन कलर यायला लागतो, मग आपण समजायचं की आपलं छान पीठ भाजलेलं आहे। मी छान पीठ भाजून घेतलंय आणि अजून एक प्रोसेस आपल्याला करायची आहे, ती म्हणजे चाळायचं आहे पीठ, कारण याच्या गाठी होतात भाजल्यानंतर आणि त्या गाठी कठीण होतात। त्यामुळे पीठ छान चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळल्यामुळे आपले जे लाडू आहेत ते रवाळ होतात आणि टेस्टलाही खूपच छान लागतात। मी सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने चाळल्यानंतर आपलं पीठ मऊसर झालेलं आहे। त्यानंतर एक छोटी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आपण मोठ्या वाटीने 2 मोठ्या वाट्या बेसन घेतलं होतं, तर एक छोटी वाटी आपण साजूक तूप घेतलेले आहे। हे अगदी योग्य प्रमाण आहे। आणि हे साजूक तुपामध्ये आपण बेसनचे पीठ जे भाजलं होतं ते घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण 7 ते 8 मिनिट ह्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खमंग असा वास सुटलेला आहे आणि आपलं पीठ छान असं रेडीही झालेलं आहे। त्यानंतर मोठ्या परातीमध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे। थोडं कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि ज्या वाटीने आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे ती 1 वाटी साखरेची पावडर घ्यायची आहे। त्याऐवजी तुम्ही खडी साखरेची देखील पावडर करून वापरू शकता। आणि हे गोडाचं अगदी योग्य प्रमाण आहे। जास्त गोड हवा असेल तर अजून साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण जे आहे ते कोमट झालेलं आहे, त्यामुळे पटकन हे मिक्स होतं आणि लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने पटापट असे लाडू वळतात, सुटत नाहीत। आणि बघा किती असे बाकीचे लाडूही मी वळून घेतलेले आहेत। बघा किती सुंदर। रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि शेअर करा।